दोघांनी थोडा वेळ अजून ड्रिंक केला आणि मग कारने घरी निघाले. विक्रमने आधी जयला त्याच्या घरी सोडलं आणि नंतर स्वतःच्या घरी निघून गेला. विक्रम जेव्हा घरी पोहोचला तेव्हा महेंद्रजी हॉलमध्ये बसून काही फायली पाहत होते. हे देवा, हे अजून इथेच आहेत, झोपले नाहीत. मनात विचार करत विक्रम हळूच आपल्या रूमकडे जाऊ लागला. महेंद्रजींनी फाईल पाहत विचारलं, कुठे फिरत होतास इतक्या उशिरापर्यंत? विक्रम म्हणाला, डॅड, मी आणि जय बाहेर गेलो होतो. त्यावर ते चष्मा नीट करत म्हणाले, हे बाहेर फिरणं थोडं कमी करून अभ्यासावर लक्ष दे, समजलं का? हो डॅड. ठीक आहे, चल. जेवण न करता खोलीत जात आहेस, आधी जेवून घे, असं म्हणत महेंद्रजींनी आपल्या पत्नीला आवाज दिला. मंजू, तुमचा मुलगा आला आहे, जेवण वाढ. मंजूने उत्तर दिलं, हो आले. विक्रम बाळा, इतक्या रात्री कुठे फिरत होतास? चल जेवायला बस. मम्मी, मी फ्रेश होऊन खातो, माझं जेवण माझ्या खोलीत पाठव, असं म्हणत विक्रम न थांबता थेट खोलीत निघून गेला. अरे इथेच खा, मंजू मागून म्हणत राहिली, पण विक्रम निघून गेला होता. हा माझं अजिबात ऐकत नाही, असं म्हणत मंजूने पुन्हा प्लेटमध्ये जेवण वाढलं आणि विक्रमच्या खोलीत जाऊन ठेवलं. दुसऱ्या दिवशी आपले हिरो हिरोईन दोघे पुन्हा कॉलेजला पोहोचले. आपला विक्रमबाबू थोडा आधीच येऊन मित्रांसोबत गप्पा मारत बसला होता. तो मित्रांशी तर बोलत होता, पण डोळे मात्र गेटवर टिकून होते. अनु अजून का आली नाही असा विचार तो करत होता. तेवढ्यात अनु हळूहळू चालत कॉलेजमध्ये येत होती. विक्रम मित्रांशी गप्पा मारत असल्याने त्याला ती दिसली नाही. अनु पुढे चालत गेली. तेवढ्यात 6 फूट उंचीचा एक मुलगा तिच्यासमोर येऊन थांबला. अनुनं हळूच मान वर केली. तो मुलगा हसून तिला हाय म्हणाला. तो कोण आहे हे न कळाल्यामुळे अनु थोडी घाबरली आणि घाबरून त्याच्याकडे पाहू लागली. तो मुलगा म्हणाला, हॅलो अनु, मी सुद्धा या कॉलेजमध्ये सिनियर आहे. माझं नाव वैशांक आहे. अनुने औपचारिकपणे उत्तर दिलं, नमस्ते सर. वैशांक म्हणाला, मी तुला खूप दिवसापासून बघतोय अनु, आणि मला तू खूप आवडली आहेस. हे ऐकून अनु घाबरून म्हणाली, लांब राहा सर, मला जायचं आहे. वैशांक म्हणाला, अरे मी इथे बोलतोय आणि तू जाण्याबद्दल बोलतेस, माझ्या प्रश्नाचं उत्तर देणार नाहीस? प्लीज सर, मला सोडून द्या, मला जायचं आहे. अनु थोडी मागे सरकली तर तो तिची वाट अडवून उभा राहिला. तेवढ्यात आपल्या हिरोनं त्या बाजूला पाहिलं तर अनु त्याला घाबरलेली दिसली. तिच्या हातातली बॅग तिने घट्ट पकडून ठेवली होती आणि समोर उभा असलेला तो उंच मुलगा. अनुच्या चेहऱ्यावरची भीती पाहून विक्रम संतापला आणि लगेच बाईकवरून उतरून तिच्याकडे गेला. विक्रमला पाहून त्याचे मित्र आणि जयसुद्धा त्याच्या मागे गेले. वैशांक म्हणाला, सांग अनु, मला तू आवडतेस, तुलाही मी आवडतो का? अनु जवळजवळ रडायला आली होती. तेवढ्यात विक्रम अनु जवळ गेला आणि तिचा हात धरून विचारलं, काय झालं? हे बघून वैशांक गंभीर होत म्हणाला, तू आमच्यामध्ये काय करतोयस? विक्रमने रागाने त्याच्याकडे पाहिलं आणि अनुला विचारलं, काय म्हणतोय हा? वैशांक म्हणाला, ही मला आवडते, मी हिला प्रपोज करतोय, तुला काय घेणं देणं? तेव्हा विक्रमनं दात कचरत अनुला विचारलं, तुझं उत्तर काय आहे अनु? अनुच्या डोळ्यात पाणी आलं होतं. तिनं विक्रमकडे पाहिलं आणि म्हणाली, मला हे सगळं आवडत नाही सर, प्लीज माझ्याशी पुन्हा असं बोलू नका, यांना सांगा. अणूचं बोलणं ऐकून विक्रमनं तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि वैशांकला चेतावणी देत म्हणाला, ऐकलंस ना तिचं उत्तर? पुन्हा कधी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केलास तर चांगलं होणार नाही. वैशांक म्हणाला, मी तुझ्याशी बोलत नाहीये विक्रम, मी अणूशी बोलतोय, तू आमच्यात नाही आलास तर बरं होईल. आपला राग आवरत विक्रम म्हणाला, एकदा अजून हिचं नाव तुझ्या तोंडून आलं तर चांगलं होणार नाही, सांगतोय. सभ्य माणसासारखं निघून जा, नाहीतर मार खाशील. तू मला मारशील, असं म्हणत वैशांक विक्रमवर झेपावला. पण विक्रमचे मित्र आणि जय लगेच मध्ये उभे राहिले. त्यांनी शर्टाच्या बाह्या सरसावल्या आणि म्हणाले, इथे तू एकटाच आहेस आणि आम्ही सगळे आहोत, नाटक करू नकोस, गपचूप पळ इथून. माझा वेळ येईल तेव्हा मी तुम्हा सगळ्यांचा हिशेब चुकता करेन. अणू आणि विक्रमकडे एक कटाक्ष टाकून वैशांक निघून गेला. त्या सगळ्या प्रकरणाने अनु घाबरून रडू लागली. तिचे अश्रू बघून विक्रम म्हणाला, अगं पागल, का रडतेस? कॉलेजमध्ये हे सगळं होणं नॉर्मल आहे. आवडत नसेल तर सरळ नाही म्हणायचं आणि दूर राहायचं. असं घाबरून रडतात का? जय हसत म्हणाला, अरे काय आहे, लहान मुलासारखी इतकी नाजूक कशी गं तू? आमचा मुलगा तर खूप मोठा कमीना आहे. तू अशी राहिलीस तर तुला खूप छळेल. हे ऐकून विक्रम म्हणाला, अबे उगाच काय पण बोलतोस, जा पाण्याची बॉटल घेऊन ये. जय पाण्याची बॉटल घेऊन आला. विक्रमने अनुला बेंचकडे नेलं, तिला बसवलं आणि म्हणाला, हे घे, पाणी पी. त्याने तिला पाणी पाजलं आणि विचारलं, आता बरं वाटतंय? हो, अनु हळूच म्हणाली. मग विक्रमनं गंभीरपणे विचारलं,
इतकं का घाबरलीस? त्यानं काही चुकीचं केलं का? नाही, त्यानं फक्त म्हटलं की तू मला आवडतेस. ठीक आहे, सोड. मी त्याला सांगून टाकलंय. आता तू तुझ्या आसपासही फिरकणार नाही. तरी तो पुन्हा बोलायला आला तर मला सांग, ठीक आहे? ठीक आहे सर. पण माझ्याशी तर छान बोलतेस, माझ्याशी भांडतेसही. मग त्याला काही बोलताना तुझा आवाज का नाही निघाला? विक्रमने उलट प्रश्न केला. विक्रमच्या या व्यंगावर अनु ओठ फुगवून गप्प बसली. तेवढ्यात कारने कॉलेजला आलेली श्रेया ग्राउंडवर सगळ्यांना पाहून अनुजवळ आली आणि म्हणाली, काय झालं, सगळे इथे? क्लासमध्ये नाही गेलात? आणि ती अनुच्या शेजारी बसली. मग तिने अनुला विचारले, काय झालं, तुझं तोंड असं का आहे? काही नाही श्रेया. त्यावर श्रेयाने विक्रमला विचारले, काय झालं भैया? विक्रम म्हणाला, आमच्या क्लासमधल्या वैशाखने तिला प्रपोज केलं आणि ही घाबरून रडते. अरे अनु, कॉलेजमध्ये हे सगळं सामान्य असतं, इतकं काय घाबरतेस? अनु म्हणाली, मी त्याला माझ्याशी बोलू नको असं सांगितलं होतं, तरी तो तसंच वागत होता, म्हणून भीती वाटत आहे. विक्रम श्रेयाला म्हणाला, मी त्याला चेतावणी दिली आहे. तो पुन्हा तिच्या आसपास जरी आला तर मी त्याला बघून घेईन. चल, तिला क्लासमध्ये घेऊन जा. ठीक आहे भैया, श्रेयाने उत्तर दिलं आणि ती अनुला घेऊन क्लासकडे निघाली. अनु निघाल्यानंतर विक्रम तिला ओय पागल म्हणत आवाज दिला आणि मनात विचार करू लागला, किती वेळा सांगितलं हिला तरी समजत नाही. असं तोंड फुगवू नकोस. अशी तोंड फुगवते तर मला तिला किस करायची इच्छा होते. अनुने विक्रमकडे रागाने पाहिलं, कारण त्याने तिला पागल म्हटलं होतं. विक्रम तिचा राग पाहून हलकं हसून म्हणाला, जे झालं ते सगळं विसर आणि अभ्यासावर लक्ष दे. त्या गोष्टीचा विचार करून दुःखी होऊ नकोस. ठीक आहे, अनु म्हणाली आणि निघून गेली. अनु आणि श्रेया क्लासकडे गेल्यावर जय विक्रमच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला, तुला बरोबरीची टक्कर द्यायला कोणीतरी आलंय दोस्ता. विक्रम म्हणाला, असं काही नाही यार, ती माझी आहे हे मी आधीच ठरवलंय. असे कितीही लोक आले तरी मला काही फरक पडत नाही. जय म्हणाला, खरंच तुझ्यात मला खूप जिद्द दिसते तिच्याबद्दल. विक्रमने उत्तर दिलं, हो, उगाच नाही, ती माझ्या अस्तित्वाचा भाग बनली आहे. ती माझ्या मनात सामावली आहे. आता आमच्या आंटी अंकलला मुलगी शोधायची गरज नाही, कारण ते काम तर तू आधीच करून टाकलंय, हो ना? हो, हवं तर तसं समज. तेवढ्यात कोणाला तरी पाहून जय म्हणाला, बघ ती येत आहे. विक्रमने विचारलं, कोण, माझी पागल? विक्रम विचार करतच होता. तेवढ्यात निशा विक्रम समोर उभी राहिली आणि स्वीटली म्हणाली, हाय विक्रम. विक्रमने थोडंसं हसून उत्तर दिलं, हाय निशा. निशाने विचारलं, विक्रम, तू त्या मुलीसाठी आपल्या क्लासमेटशी का भांडत होतास? मी सगळं पाहिलं. विक्रम गंभीरपणे म्हणाला, ती माझ्या बहिणीची मैत्रीण आहे. ती आमच्यासाठी खूप खास आहे. तिच्याबद्दल मी काहीही सहन करू शकत नाही. निशाने म्हटलं, कॉलेजमध्ये हे सगळं सामान्य आहे विक्रम. ती जिच्यावर प्रेम करेल ती होय म्हणेल, नाहीतर नाही. तुला या सगळ्यात पडण्याची काय गरज आहे? निशा पुढे म्हणाली, जर तू तिला असंच वाचवत राहिलास तर ती पण तुला तसंच समजेल. विक्रम म्हणाला, ती तशी नाहीये निशा. तिला चांगलं माहीत आहे कोणासोबत कसा व्यवहार करायला पाहिजे. निशाने विचारलं, ओ, तुला तिच्याबद्दल इतकं माहीत आहे विक्रम? विक्रमने उत्तर दिलं, एखाद्या माणसाकडे पाहूनच त्याच्या गुणांचा अंदाज येतो. वेगळं ओळख करून घेण्याची गरज नसते. निशा म्हणाली, हो, अशा लोकांपासून आपल्याला दूर राहिलं पाहिजे. विक्रम म्हणाला, तुला नसेल आवडत तर तू दूर राहा निशा. मला तुझ्या सल्ल्याची गरज नाही. ओके बाय, मला क्लाससाठी उशीर होतोय, असं म्हणत निशा तिथून निघून गेली. विक्रमही जयसोबत क्लाससाठी निघून गेला. जयने विचारलं, काय बोलत होती ती अनुबद्दल? विक्रम म्हणाला, माझं अनुशी बोलणं तिला आवडलं नाही म्हणून ती इतकी रागावली आहे. जय म्हणाला, ती बिचारी फर्स्ट इयरपासून तुझ्या मागे लागली आहे. तू कधी तिला नजर वर करून पाहिलं नाहीस आणि आता तू तिच्यासमोर दुसऱ्या मुलीसोबत फिरल्यावर तिला वाईट वाटणं स्वाभाविक आहे. तू तिला बिचारी का म्हणतोयस? विक्रमने विचारलं. जय म्हणाला, म्हणजे ती बिचारी कधीपासून तुझ्यावर ट्राय करत आहे म्हणून म्हणालो. मी निशाबद्दल कधीच तसा विचार केला नाही. मला तर माझी पागलच योग्य वाटते. मला सगळं समजलं. तू त्या मुलीवर पूर्णपणे फिदा झालायस भाई, पण तिलाही तर मनवावं लागेल ना. भले ती मानो वा न मानो, पण ती माझी आहे, मी ठरवून टाकलंय. वा भाई, तुझ्या ठरवण्याने सगळं होणार आहे का? पहिले त्या मुलीला मनवावं लागेल, मग तिच्या आईवडिलांना, नंतर इथे तुझ्या आईवडिलांना सुद्धा मनवायचं आहे. खूप काम बाकी आहेत भावा. मला हे सगळं माहीत नाही रे. फक्त तिने होकार दिला ना तर मी तिला आत्ताच इथून घेऊन जाईन. हो, तू म्हणशील तर ती तुझ्यासोबत येईल. मीही तेच म्हणतोय की ती येईल. जयने हसून विचारलं, तुला शरम नाही वाटत?
विक्रम म्हणाला, मला का शरम वाटेल? त्यावर जय हसत म्हणाला, मी पण तर तेच म्हटलं भाई, तुला शरम नाही आहे. आणि मग दोघे हसत क्लासमध्ये जाऊन बसले. जय आणि विक्रम क्लासमध्ये हसत येताना पाहून वैशांक दात कचरत म्हणाला, तू भेट मला, मग तुला सांगतो. अशा प्रकारे दिवस सरकत होते. आपले हिरोईनला घाबरवून धमकावून जगत होते. बिचारी अनु विक्रमला पाहूनच घाबरायची आणि तो जे काही बोलायचा ते करायची. पण अनुच्या मनात विक्रमसाठी एक चांगली जागा तयार झाली होती. त्या दिवशी नेहमीप्रमाणे बसमधून उतरून अनु घरी जात होती. तेव्हाच मागून ओय पागल आवाज आला. अनु म्हणाली, आपण इथे काय करत आहात सर? विक्रमने अनुच्या बोलण्याकडे लक्ष न देता विचारलं. उद्या रविवार आहे ना, कुठे जाणार आहेस का? अनु म्हणाली, नाही सर, घरीच राहीन. त्यावर विक्रम म्हणाला, पण मला तुला भेटायचं आहे. मग कसं भेटू? अनु हळूच म्हणाली, मी परवा कॉलेजला येईन. उद्या का भेटायचं आहे? मला तुला बघायचं आहे म्हणून. पण आता तर बघत आहात ना सर. मला उद्याही बघायचं आहे. अणूने काही उत्तर दिलं नाही. ती शांत राहिली. विक्रम थोडा विचार करून म्हणाला, उद्या मंदिरात ये. मंदिर? बघते सर. बघते नाही, नक्की यायचं आहे. नाहीतर मी सोडणार नाही, सांगून ठेवतोय. कॉलेजमध्ये कुणा दुसऱ्याकडूनही माझ्या हातून तुझी रॅगिंग होईल. त्यापासून वाचायचं असेल तर उद्या मी सांगितलेल्या वेळेवर मंदिरात ये. खरं तर तुला फोन करण्यासाठी तुझ्याकडे फोनही नाही आहे. काय करू शकतो? विचार करून विक्रम म्हणाला, हां, उद्या सकाळी 10 वाजता तुझ्या घरापासून थोडं लांब असलेल्या गणपती मंदिराजवळ मी वाट पाहीन. साडीत ये, अशा ड्रेसमध्ये नाही. मी तुला अजूनपर्यंत साडीमध्ये बघितलं नाही. कळलं का? विक्रमच्या अपेक्षांवर पाणी फिरवत अनुने हतबल होऊन म्हटलं, माझी आई मला परवानगी देणार नाही सर. मंदिरात काय, ती मला कुठेच बाहेर जाऊ देत नाही. त्यावर विक्रम म्हणाला, ठीक आहे, तू काहीतरी कर. मी तुझी वाट पाहीन. जर तू येऊ शकली नाहीस तर श्रेयाला फोन करून सांग. मी तिला तुझ्या घरी पाठवेन. ती तुला घेऊन येईल. अनुने तोंड उघडून म्हटलं, आता हे सगळं खरंच गरजेचं आहे का सर? मी परवा कॉलेजला येणारच आहे. उद्या एकच तर दिवस आहे. विक्रम गंभीरपणे म्हणाला, माझ्यासाठी गरजेचं आहे. प्रश्न न विचारता मी जे सांगितले ते कर, नाहीतर माझ्या हातून वाचणार नाहीस. हे बोलून त्याने बाईक स्टार्ट केली आणि वेगाने निघून गेला. सगळं यांच्या म्हणण्यावर कसं होणार? माझी परिस्थिती तरी समजून घ्यायला हवी ना? जणू माझ्यावर काहीतरी हक्क आहे असं वागतात. ऑर्डर देतात, वॉर्निंग देतात आणि निघून जातात. अनुने मनातच विक्रमला शिव्या घातल्या आणि घरी गेली. घरी जाऊन सर्व कामं उरकून अनु आपल्या खोलीत आली. तिला विक्रमचं बोलणं सारखं सारखं आठवू लागलं. ते तर सांगून गेलेत की मला उद्या यायचं आहे. पण मला बाहेर जायचं आहे म्हटल्यावर माझी आई काय म्हणेल? वरून साडी घालून यायला सांगितले. जर मी साडी घातली तर माझी आई 100 प्रश्न विचारेल. तुला काय गरज आहे असं म्हणेल. पण साड्या आहेत कुठे? हा विचार करत तिने आपली छोटी अलमारी उघडली. इकडे तिकडे पाहताना तिला लाल रंगाची एक साडी दिसली. ती तिच्या वडिलांनी तिला एका सणाला दिली होती. त्यावर सिल्वर रंगाच्या फुलांचं वर्क होतं आणि छोटे छोटे स्टोनसुद्धा लावलेले होते. ब्लाऊजही शिवून ठेवलेलं होतं. मग तिने तीच साडी घालायचं ठरवलं. साडी बाजूला काढून ठेवली आणि झोपून गेली. सकाळी उठून सर्व घरकाम आटपून ती हळूच रत्नाकडे गेली. आई. रत्ना नाश्ता करत म्हणाली, काय आहे? अणूने विचारलं. आई, ते मी आज मंदिरात जाऊ का? आज मंदिरात का? आई, खूप दिवस झाले मी मंदिरात गेली नाही. तसंही परीक्षा जवळ आल्या आहेत ना, म्हणून एकदा देवाला प्रार्थना करायला जाऊन येते. बरं जा, पण घरची सगळी कामं झाली आहेत ना? हो आई, झाली आहेत. दुपारच्या जेवणासाठी सगळं बनवून ठेवलंय. रत्ना रागाने म्हणाली, आता बनवशील तर ते थंड होईल ना? अनु म्हणाली, भात धुवून कुकरमध्ये ठेवला आहे आई. तुम्ही जेवायला बसलात की फक्त स्विच चालू करा आणि कढी पण गरम करून घ्या. बस एवढंच आहे. बरं, पण तोपर्यंत तू काय करणार? मला पायी जायचं आहे ना आई, म्हणून थोडा वेळ लागेल. ठीक आहे, जा मग. हो आई. एवढं बोलून अनु आपल्या खोलीत जायला लागली. अनु आणि रत्नाचं बोलणं मूर्तीने ऐकलं आणि म्हणाले, अनु, मी तुला घेऊन जाऊ का बाळा मंदिरात? त्यावर रत्ना म्हणाली, जर तुम्ही तिला घेऊन गेलात तर आज घरचं सामान कोण आणणार? तिला जाऊ द्या. ती हळूहळू का होईना येईल जाऊन. अनु म्हणाली, काही हरकत नाही बाबा, मी जाईन. ती आपल्या खोलीत गेली आणि साडी घालून तयार झाली. केसांचा जुडा बनवला. बागेत उगवलेली चाफ्याची फुलं तोडून केसात खोचली. कानात छोटे झुमके घातले. आरशात पाहून तिला स्वतःच खूप सुंदर वाटलं. हे देवा, आता ही साडी का घातली? आईने विचारलं तर काय सांगणार?
विचार करत ती हळूहळू बाहेर आली तेव्हा रत्ना आपल्या खोलीत गेली होती. अनुने सुटकेचा श्वास सोडला आणि वडिलांना म्हणाली, मी जाते बाबा. हे घे बाळा 200 रुपये, म्हणत त्याने तिच्या हातात पैसे ठेवले. हे कशासाठी बाबा, माझ्याकडे आहेत ना. ते म्हणाले, काही हरकत नाही बाळा, तिथे पूजेच्या सामानासाठी लागतील. ठीक आहे, तू साडीत खूप सुंदर दिसतेस बाळा, नीट जा. हो बाबा, येते मी, असं म्हणून ती घराबाहेर पडली आणि ऑटोने मंदिराकडे रवाना झाली. सर्वात आधी तिने मंदिरासमोरून पूजेचं सामान घेतलं आणि पाय धुवून मंदिराची प्रदक्षिणा करू लागली. त्याचवेळी विक्रमही गाडी घेऊन मंदिरात आला. विचार करत की अनु आली का नाही, त्याने ही गाडी पार्क केली आणि पाय धुवून मंदिरात शिरला. तो आत येत असताना अनु मंदिराला प्रदक्षिणा घालताना त्याला दिसली. तिला पाहून विक्रम जागेवरच थांबला. तो मनातच म्हणाला, हे देवा, हे काय, साडीत काय दिसते ही. त्याचा घसा कोरडा पडला. कपाळावर आलेला घाम रुमालाने पुसला. हे देवा, हे मंदिर आहे, काय विचार करतोय मी, चुकीचं आहे हे, असं म्हणत त्याने गाल थोपटले. मग हळूच तिच्या शेजारी गेला आणि तिच्यासोबत प्रदक्षिणा करत म्हणाला, हाय पागल. अनु त्याच्याकडे पाहून हलकेच हसली आणि प्रदक्षिणा पूर्ण केली. मग दोघं आत गेले. पूजेचं साहित्य पंडितांना दिल्यावर त्यांनी पूजा केली. दोघांच्या कपाळावर तिलक लावलं आणि म्हणाले, कल्याण हो. हे ऐकून विक्रमचा चेहरा आपोआप उजळला. अनु घाबरत त्याच्याकडे पाहू लागली. विक्रम मात्र अनभिज्ञ असल्यासारखा देवाला नमस्कार करण्यात व्यस्त होता. मग अनुनेही मनापासून देवाला प्रणाम केला. दोघं बाहेर येऊन पायऱ्यांवर बसले. अनु हळूच म्हणाली, मी जाऊ का सर. विक्रम म्हणाला, कुठं. त्यावर अनु म्हणाली, आज आपण भेटणार असं म्हटलं होतं, झालं ना भेटून, आता मी घरी जाते. फक्त भेटू असं नाही म्हटलं होतं, मला तुझ्यासोबत वेळ घालवायचा आहे हेही म्हटलं होतं. पण सर, उशीर झाला तर आई ओरडेल. आता किती वाजले आहेत, 11ही वाजलेले नाहीत. दुपारपर्यंत मी तुला घरी सोडेन. चल ना, कुठेतरी फिरून येऊया. पण सर, वारंवार तुमच्यासोबत फिरायला गेलं तर बरं दिसणार नाही. पाहणारे काय म्हणतील, कोण काय विचार करतो याची मला पर्वा नाही. तरीही प्रत्येक वेळी अशा पद्धतीने तुमच्यासोबत बाहेर फिरणं मला अस्वस्थ वाटतं सर. मी तुला त्रास देतोय का, विक्रमने विचारलं. अनु हळू आवाजात म्हणाली, नाही सर, पण हे बरं वाटत नाही. तू तुझे सगळे भीतीचे विचार सोडून दे, मी तुला काही करणार नाही. चल, थोड्या वेळासाठी बाहेर जाऊया. कुठे, आधी सांगा. तुला माझ्यावर विश्वास नाही का, विक्रमने विचारलं. अनुने मान हलवून होकार दिला. चल मग, काही न बोलता, असं म्हणून विक्रमने तिला हात दिला. अनु थोडं संकोच करत विक्रमचा हात धरून उठली. तेव्हाच विक्रमने तिला आपल्याजवळ ओढलं आणि मोबाईल काढून दोघांची सेल्फी घेतली. काय करताय विक्रम सर, डोळे नाहीत का, फोटो काढतोय. पण माझा फोटो का. रोज तुझी पूजा करायची आहे ना, म्हणून. अनु चेहरा फुगवून म्हणाली, तुम्ही इतके व्यंगात्मक का आहात. तुझे प्रश्नच असे असतात म्हणून माझी उत्तरंही तशीच असतात. ठीक आहे, आता सांगा, मला कुठे नेताय. काय तू क्वेश्चन बँक गिळला आहेस का. चल आता. अनु त्याच्या मागोमाग चालत कारमध्ये बसली. जशी विक्रमने कार स्टार्ट केली, अनु घाबरून म्हणाली, सर, तुम्ही मला असं बाहेर का घेऊन चाललात. आईला कळलं तर ती मला मारून टाकेल. आपल्या बाहेर जाण्याबद्दल तुझ्या आईला कोण सांगणार. तुम्ही नाही सांगणार, मी नाही सांगणार, पण कुणी पाहिलं तर. कोणीच पाहणार नाही, तू चिंता करू नकोस. मी तुला बाहेर यासाठी घेऊन चाललोय जेणेकरून तू थोडं हॅप्पी फील करशील. जिथे कुठेही जाऊ, शेवटी घरीच परतायचं आहे. तुम्हाला आईचं वागणं माहीत नाही, जर तुम्ही ऐकलं तर कळेल. मग पीजीमध्ये राहा, तुझ्या आईची काळजी संपेल. अनु मनातच म्हणाली, इथे कॉलेजची फी भरण्यासाठी पैसे नाहीत, पीजीसाठी पैसे कुठून आणणार. काय झालं, मी काही विचारत आहे, तू उत्तर दिलं नाहीस. माझी आई मला बिलकुल जाऊ देणार नाही सर. हां, कशी जाऊ देईल, घरातली सगळी कामं करण्यासाठी तिला तुझी गरज आहे ना. अनु त्यावर काहीच बोलली नाही. थोड्या वेळाने कार त्यांच्या कॉलेजच्या आत जाऊन थांबली. अनुने चारही बाजूला बघत विचारलं, सर, तुम्ही मला कॉलेजमध्ये का घेऊन आलात. आधी उतर, मग सांगतो. विक्रम पहिले कारमधून उतरला. त्याच्या मागोमाग अनुही उतरली. कॉलेजमध्ये एकदम शांतता होती. कोणी नव्हतं, फक्त बाहेर एक गार्ड होता. चल, विक्रम पुढे चालत म्हणाला. इथे का घेऊन आलात, तसेही आपण उद्या कॉलेजला येणारच आहोत. अनु शंका व्यक्त करत म्हणाली, पागल, तू म्हणाली होतीस ना, तू कॉलेज नीट पाहिलं नाहीस. आज फ्री आहे म्हणून विचार केला तुला दाखवावं. अनु हळूच पुटपुटली. पुन्हा यांचं पागलपण सुरू झालं. आता यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये न्यायची वेळ आली की काय.
विक्रम हसत म्हणाला, माहीत नाही, पण हा टायटल तुला फार शोभतो. अनु पायऱ्या चढत म्हणाली, हां हां, का नाही शोभणार. मी तुम्हाला काही म्हणत नाही, पण तुम्ही मला आपल्या मर्जीने जे वाटेल त्या नावाने बोलता, बरोबर ना. हे ऐकून विक्रमने मागे वळून तिचा रस्ता रोखला, जेणेकरून ती कुठेही जाऊ शकणार नाही. अणू विक्रमच्या या वागण्याने हैराण झाली आणि घाबरून डोळे मिचकावत म्हणाली, काय झालं सर. विक्रम म्हणाला, तू इतकी साधी सरळ नाहीयेस जितकं मी समजत होतो, आणि ना की तितकी कोमल आहेस. अणूने विचारलं, आता मी काय केलं सर. हे सगळं तुझं नाटक आहे, असं म्हणत त्याने तिला वरून खालपर्यंत पाहिलं आणि हळूच बोलला, या साडीत तू फार सुंदर दिसतेस. अणूच्या चेहऱ्यावर एक बनावटी स्माईल आली. ती इतकीही अज्ञानी नव्हती की त्याचा हेतू समजू शकत नव्हती, पण अणूला त्याच्यात कुठलीही भावना निर्माण करायची नव्हती. कारण एकदा काही सुरू झालं की मग भलेही आपलं मन मानो किंवा न मानो, तरी समोरचं आपलं ऐकत नाही. आणि माझ्यासारखी मुलगी विक्रम सरांसाठी योग्य नाही. ते माझ्याबद्दल काय विचार करत आहेत हे मी समजत आहे, पण हे सगळं बरोबर नाही. सरांना सांगून टाकायला हवं की तसं काही नाही आहे जसं ते समजत आहेत. अणूच्या मनात विचार आला, सर चुकीचा काही विचार करण्यापूर्वी मला इथून निघून जायला हवं. पण ती हे विसरली होती की तो विक्रम आहे. तिला अंदाज नव्हता की तो किती हट्टी आहे. जर त्याने एकदा काही ठरवलं तर तो त्याला पूर्ण करूनच सोडतो. इतका जिद्दी होता विक्रम. तो अजूनही तिच्याजवळ उभा होता. अणू घाबरून म्हणाली, दूर राहा सर. ओय, का घाबरतेस. असं पाहू नकोस. मला तुला बघायला खूप आवडतं. तू माझ्या डोळ्यांसाठी एक अद्भुत गोष्ट आहेस. अनु हळू आवाजात म्हणाली, सर मी घरी जाते. अगं थोडा वेळ थांब. घरी जाऊन काय करशील. आईसाठी कामं. नाही सर, मला येऊन खूप उशीर झाला आहे. घरची लोकं वाट बघत असतील. अगं काही नाही होत. थोडा वेळ थांब. मला तुला बघायचंय. अणूला समजलं नाही. ती विक्रमकडे असमंजसपणे बघू लागली की तो नक्की काय म्हणाला. विक्रम म्हणाला, मी म्हणालो या साडीत मला तुला अजून थोडा वेळ बघायचंय. तू खूप छान दिसतेस. सर तुम्ही असे बघता तेव्हा माझा श्वास गुदमरतो. रिलॅक्स, मी तुला काही करणार नाही. अणू तशीच घाबरून उभी होती. विक्रम हसून म्हणाला, ओय पागल. त्याने पागल म्हणतास. अणूने परत विक्रमकडे रागाने पाहिलं. वा, तू रागातही खूप सुंदर दिसतेस. सर मी जाते. तू नर्सरीच्या मुलांपेक्षा वाईट आहेस. इतक्या वेळात तेही शाळेतून घरी जायचं म्हणून म्हणत नसतील जितके वेळा तू घरी जायचं म्हणतेस. भविष्य तुझ्यासोबत मी कसं निभावणार माहीत नाही. शेवटी विक्रम म्हणाला, चल तुला घरी सोडतो, तरच तू घर घर म्हणणं थांबवशील. असं म्हणून तो खाली निघून गेला. अणूही त्याच्या मागोमाग खाली गेली आणि कारमध्ये बसली. प्रत्यक्षात विक्रमला तिला लंचसाठी घेऊन जायचं होतं, पण जेव्हा त्याने तिला साडीत बघितलं तो अधिकच बेचैन झाला. म्हणून त्याने तिला समजदारीने तिच्या घरी सोडलं आणि म्हणाला, बाय पागल. मी पागल नाही आहे. तू माझी पागलच आहेस. अणू बाय सर म्हणून कारमधून उतरली. बाय शोना, जा. जर तू इथे थांबलीस तर माहीत नाही मी काय करेन. आता जा. जर मी तुला खरंच काही केलं तर तू रडून रडून हालत खराब करशील. असं मनाशीच म्हणत विक्रम तिच्याकडे जाताना पाहत होता. तिची पाठमोरी आकृती बघत तो म्हणाला, वा काय चाल आहे. पागल, तो दिवस कधी येईल जेव्हा मी तुला माझ्या भाऊपाशात घट्ट धरून तुला कवटाळेन. तू मला मारून टाकशील, लोभ लावून तडपवून. अरे बिचाऱ्या मुलाचा तरी विचार कर. तू असं वागत आहेस जसं तुला माझं बोलणं अजिबात कळत नाही. पण मला माहीत आहे की तुला सगळं समजते. तरीही तू असं दाखवतेस जणू तुला काहीच माहीत नाही. तुझी सगळी नाटकं मला माहीत आहेत, पण मी ते उघड करत नाही. तू घाबरतेस की मी तुला सरळ सरळ सगळं माझ्या मनातलं सांगून टाकेन. आता मला काय करायला हवं. किती दिवस अजून तुझी वाट पाहायची. माझं शिक्षण कधी संपेल, तुझं कधी संपेल, हा सगळा विचार करून मी वेडा होत आहे. तसंही माझं शिक्षण या वर्षी संपेल. तुझ्या शिक्षणाशी मला काही देणं घेणं नाही. आपल्या लग्नानंतरही मी तुला शिकवीन. असं विचार करून विक्रम खूप आनंदी झाला. अणू आणि विक्रमचं प्रेम फुलेल की येईल त्यांच्या आयुष्यात कुठलं मोठं वादळ, पाहूया पुढच्या भागात. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि पुढचा भाग ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.